नमस्कार. सर्वांचे अगदी मनःपूर्वक स्वागत. तर बघा आजसुद्धा मी रोजच्याप्रमाणेच तुमच्यासाठी अगदी सोप्या रांगोळ्या घेऊन आले आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. अगदी सोप्या रांगोळ्या आहे, रोजच्या तुम्हाला उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या काढलेल्या आहेत बघा. 4 वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या इथे दाखवलेल्या आहेत आणि अगदी छोट्या आहेत. रोजच्या आपल्या वापरातील उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या इथे दाखवलेल्या आहेत. तर बघा, पहिली जी रांगोळी आहे बघा, 3 बाय 2 टिपके काढून एक फूल तयार करून घ्यायचं आहे. ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा. मध्ये रेषांनी जोडून घ्यायचे आहेत टिपके आणि एक आपल्याला फूल तयार करून घ्यायचं आहे. आता प्रत्येक फुलाच्या पाकळीमध्ये एक डॉट काढून घेतलेला आहे बघा. तिथे एक गोल आकार करून घ्यायचा आहे बघा. सर्व पाकळ्यांच्या मध्ये गोल आकार करून घेतलेले आहेत. आता मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे आपण ऑरेंज रंगाचं एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत बघा. ऑरेंज रंगाचं 6 पाकळ्यांचं फूल इथे तयार करून घेतलेलं आहे. मध्ये आपण जांभळ्या रंगाचा डॉट, निळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे. आता प्रत्येक पाकळीच्या मध्ये जी जागा आहे बघा, तिथे आपण 3 पाकळ्यांची छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी छोटी फुलं तयार करून घ्यायची आहेत बघा. त्यामुळे रांगोळीला थोडंसं भरगच्चपणा येईल आणि ही रांगोळी आपल्याला हवी तेवढी पुढेसुद्धा वाढवता येईल बघा. किंवा छोटीशीसुद्धा, फक्त ते आतलं फूल जरी तुम्ही काढून रांगोळीत काढलं तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता वरती आपण जी फुलं काढलेली आहेत त्यामध्ये सफेद रंग भरून घ्यायचा आहे आणि ऑरेंज रंगाचाच डॉट दिलेला आहे बघा. आणि हिरव्या रंगाचा पण खालच्या बाजूला देठसुद्धा काढून घेणार आहोत. आता प्रत्येक जे फुलं काढलेली आहेत आपण 3 पाकळ्यांची, त्या प्रत्येक फुलाला आपण एक तुरा काढून घेणार आहोत बघा. वरच्या बाजूला तुम्ही बघू शकता मी प्रत्येक फुलाला एक छोटासा तुरा काढून घेतलेला आहे. आता त्यावरती आपण छोटे डॉट द्यायचे आहेत पिवळ्या रंगाचे. त्यामुळे एक फुलाला तुरा आहे असा आपल्याला भास होतो बघा रांगोळीमध्ये. किंवा जे पराग असतात ना फुलांचे, त्याप्रमाणे आपल्याला भास होतो. बघू शकता आपली फायनल रांगोळी जवळजवळ तयार झालेली आहे. आता आपण जे गोल काढलेले आहेत बघा, त्या प्रत्येक गोलवरती आपण आडवी रेषा मारून एक डॉट देऊन घेणार आहोत पिवळ्या आणि लाल रंगाचा. त्यामुळे रांगोळीला थोडंसं भरगच्चपणा येईल आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे ही सुद्धा सोपी आहे बघा. आता इथे ही रांगोळी अगदी सोपी आहे, कोणालाही काढता येईल अशी रांगोळी आहे बघा. एक सरळ रेष मारायची आहे आणि वरती आपण एक गोल आकार काढून घेतलेले आहेत बघा. पाकळ्या असतात ना त्याप्रमाणे गोल आकार काढून घ्यायचे आहेत. तर इथे आणि त्याच्या बाजूला आपण एक छोटीशी फांदी काढून घेणार आहोत. गोल फांदी काढायची आहे. एक फांदीला आपण पानं काढणार आहोत आणि खालच्या बाजूला कळ्या काढून घेणार आहोत बघा. तुम्ही बघू शकता 2 कळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता वरची जी फांदी आहे त्याला आपण वरती छोटी गोल आकाराची पानं काढणार आहोत. त्यामध्ये सफेद रंगच भरायचा आहे. तर रोजची रांगोळी आहे तर जास्त काही वेगळे रंग भरलेले नाहीत. तर ज्या कळ्या काढलेल्या आहेत बघा त्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे रंग भरून घेतलेला आहे. मधली जी फांदी आहे त्यावरती छोटे डॉट द्यायचे आहेत. आता खाली आपण जी आडवी रेषा काढलेली आहे बघा, ती पुढची रेषा आहे ती वळवून घ्यायची आहे पुढे. तुऱ्याप्रमाणे एक आकार देऊन घ्यायचा आहे आणि मागच्या टोक जे आहे रेषेचं तिथे आपण एक छोटंसं फूल तयार करून घेणार आहोत काडीच्या मदतीने. मध्ये लाल रंगाचा एक डॉट दिलेला आहे. आता एक छोटासा देठसुद्धा काढून घ्यायचा आहे बघा आपण जे फूल काढलेलं आहे त्याला. तर छोट्या कळ्या काढायच्या आहेत, त्यामुळे रांगोळीला थोडासा भरगच्चपणा येईल. तुम्ही बघू शकता आपली जवळजवळ फायनल रांगोळी तयार झालेली आहे. आणि जो आपण खाली गोल आकार काढलेला आहे तिथेसुद्धा आडवी रेष मारून आपण त्यावरती डॉट देणार आहोत आणि खाली एक लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट काढलेला आहे. आता वरती आपण ज्या कळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा रंग भरून घ्यायचा आहे. आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे बघा. फायनल लुक तुम्ही बघू शकता रांगोळीचा. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली तर नक्की ही रांगोळी देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर काढून बघा. अगदी सोपी आहे बघा. वरच्या पानांमध्ये हिरव्या रेषा मारून घेतल्या. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळी बघा. तर इथे झाकणाची मदत घ्यायची आहे. त्याने आपण गोल आकार काढून घ्यायचे आहेत बघा. इथे 3 गोल आकार काढलेले आहेत. झाकणाच्या मदतीनेच सेम आकाराचे गोल काढायचे आहेत बघा. 3 गोल काढून घेतलेले आहेत. व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे.
आता ह्या तीनही गोलमध्ये आपण कलर भरून घेणार आहोत. जो मधला गोल आहे त्यामध्ये लाल रंग भरायचा आहे आणि बाजूचे जे 2 गोल आहेत त्यामध्ये पिवळा रंग भरलेला आहे. आता बघा 2 गोलच्या मधून आपण एक फांदीप्रमाणे आकार काढून घेणार आहोत बघा वरच्या बाजूला. दोनही आता खालच्या आणि वरच्या बाजूला अपोजिट साईडला आपल्याला काढायचं आहे बघा. आणि मध्ये आपण 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घेणार आहोत. जे आपण फांद्याप्रमाणे आकार काढलेत ना तिथे वरती 3 पाकळ्यांची फुलं तयार करायची आहेत. डॉट काढून आतल्या बाजूला ओढून घ्यायचे आहेत. आता खाली एक निळ्या रंगाचा डॉट दिलेला आहे आणि त्याला मागच्या बाजूला आपण देठसुद्धा काढून घेणार आहोत हिरव्या रंगाने. तुम्ही बघू शकता देठसुद्धा डार्क हिरव्या रंगाने काढलेला आहे आणि मधलीचा जो डॉट आहे तो वरच्या बाजूला ओढून घेतलेला आहे. आता ज्या आपण फांद्या काढलेल्या आहेत बघा त्यावरती छोटी छोटी पानं काढायची आहेत. हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत आणि काडीच्या मदतीने पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला आपण पानाचे आकार देऊन घेतलेले आहेत. आता जो शेवटचा गोल आहे बघा त्या गोलच्या बाजूला आपल्याला एक छोटीशी फांदी काढायची आहे. तुम्ही बघू शकता एक छोटीशी दोन्ही बाजूला छोटे छोटे 2 फांद्या काढा. जो शेवटचा गोल आहे बघा त्याच्या दोन्ही बाजूला फांद्या काढून घेतलेल्या आहेत. त्यावरती छोटी छोटी पानं काढायची आहेत आणि त्या पानांमध्ये आपण सफेद रंगच भरणार आहोत. दोन्ही बाजूच्या पानांमध्ये सफेद रंग भरलेला आहे. आता मध्ये आणखी एक फांदी काढून आपण त्यावरती छोटीशी कळी काढून घेणार आहोत. लाल रंगाच्या कळ्या काढायच्या आहेत दोन्ही बाजूला. बघा फायनल रांगोळी आपली जवळजवळ तयार झालेली आहे. सोपी आहे बघा ही रांगोळी. नक्की तुम्ही देवघरासमोर तुळशीसमोर काढून बघा. आता मधला जो गोल आहे त्यामध्ये आपण स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि जे बाजूचे गोल आहेत बघा तिथेही रेषा मारून घ्यायच्या आहेत आणि डॉट द्यायचे आहेत. ते लाल रंगाच्या रेषा मारलेल्या आहेत. पिवळ्या रंगावरती लाल रंगाच्या रेषा मारून घेतलेल्या आहेत. मध्ये हिरव्या रंगाचे छोटे छोटे डॉट दिलेले आहेत. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतो. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर उद्या शुक्रवार आहे बघा त्यानिमित्त ही रांगोळी आहे. तर इथे लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी मी काढलेली आहे बघा. तर छोटंसं चौकोनाप्रमाणे एक आकार काढायचा आहे आणि दोन्ही बाजूला पण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. तर इथे डॉट देऊन बोटाच्या मदतीने फुलं तयार करायची आहेत. बघा आतल्या बाजूला ओढून घ्यायचं आहे. बरोबर मधोमध पाकळ्यांच्या मधोमध काडीने आतल्या बाजूला ओढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये पिवळा रंग भरलेला आहे. तर दोन्ही फुलांमध्ये आपण पिवळा रंग भरणार आहोत. बघा दोन्ही फुलांमध्ये पिवळा रंग भरलेला आहे. मध्ये लाल रंगाचा एक डॉट द्यायचा आहे. आता दोन्ही बाजूला आपण फांद्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला थोडंसं चौकोन आकारामध्ये आपण फांदीप्रमाणे आकार काढून घेतलेले आहे. त्यावरती आपण पानं काढणार आहोत आणि शेवटचं जे टोक आहे फांदीचं त्यावरती कळ्या काढायच्या आहेत. बघा छोटी छोटी पानं काढून घ्यायची आहेत. दोन्ही बाजूच्या फांद्यांवरती आपण छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. आणि मध्यभागी आपण डॉट देऊनच लक्ष्मीची पावलं काढायची आहेत बघा. काही वेगळी ड्रॉईंग करायची नाही आपल्याला. तर दोन डॉट देऊन गाडीने थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि पावलं काढून घ्यायचे आहेत. वरती जे डॉट आहेत पोटांचे ते सुद्धा देऊन घ्यायचे आहेत. बघा सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्याच आहेत. तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडली असेल ती नक्की दरवाजासमोर काढून बघा. आणि बघा मी रोज व्हिडिओ टाकत असते. तुम्हाला जर आवडत असतील तर एका व्हिडिओमध्ये 3 ते 7 पर्यंत छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. अगदी रोजच्या उपयोगी पडतील अशाच रांगोळ्या असतात. तुम्हाला नक्कीच ह्या रांगोळ्या रोजच्यासाठी उपयोगी पडतील. बघा रोज काढण्यासाठी आपण छोट्या छोट्या रांगोळ्या काढत असतो तर त्यासाठी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. आणि तुम्हाला जर रांगोळी आवडल्या असतील शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते. आणि जर तुम्हाला माझ्या रांगोळ्या आवडल्या असतील तर नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज व्हिडिओ टाकते बघा आणि डेमोसुद्धा दिलेला असतो की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे किंवा कसे कलर भरलेले आहेत. बघा ही सुद्धा रांगोळी आपली फायनल जवळजवळ तयार झालेली आहे. मध्ये मध्ये छोट्या छोट्या कळ्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा.
उद्या देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही पाटावर काढून ठेवू शकता. अगदी पटकन होऊन जाते. आपल्याला सकाळी वेळ नसतो बघा, घाई गडबडीमध्ये रांगोळी काढायची असते. तर ह्या रांगोळ्या अगदी सोप्या आहेत आणि पटकन होणाऱ्याच आहेत. तर अशाच नवीन रांगोळीसाठी, रांगोळी बघण्यासाठी आणि काढण्यासाठी भेटूया नवीन भागात नवीन रांगोळीसह. धन्यवाद.